महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024ला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने केलेल्या शिफारसीनुसार लॉजिस्टिक धोरण तयार. चाकण तळेगाव औद्योगिक वसाहती आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार उद्योगांचे प्रमुख केंद्र ठरणार. 9 ऑगस्ट पासून राज्यात हर घर तिरंगा अभियान. 2.5 कोटी घरांवर तिरंगा फडकणार. 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा फडकणार. चाकणची वाहतूक कोंडी आता सोशल मीडियाच्या मार्गावर. पुणे नाशिक महामार्गावरील ट्रॅफिकचा मुद्दा जनतेच्या व्यासपीठावर. आपचे युवक प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांचे आंदोलनाचे पाऊल. पुणे नाशिक महामार्गावर PMP बसच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू. रस्ता ओलांडताना भरधाव बसची धडक बसून अपघात. PMP बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल. प्रारूप मतदार यादीनुसार खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 3,57,105 मतदार. पुरुष 1,85,359 तर 1,71,734 महिला मतदार. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात 310 मतदान केंद्र. 20 ऑगस्ट पर्यंत हरकती सादर करण्याची मुदत.